जय महाराष्ट्र मित्रांनो, यावर्षी पण गणपती बाप्पा आगमन झाला आहे. देवगाव सेक्टर 11. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 22वे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना तीव्र मानाचा मुजरा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यंदा आपल्या लाडक्या बाप्पाचं गजानन अवतार व या अवतारा संबंधित माहिती जाणून घेऊया. ब्रह्मदेव आणि माता सरस्वती यांना एक पुत्र होता. त्याचे नाव सिंदुराचार्य असे होते. ब्रह्मदेवाने त्याला असे वरदान दिले होते की युद्धामध्ये त्याला कोणीच पराहस्त नाही करू शकणार, इतकी ताकद त्याच्या पूजनांमध्ये होती. पण सिंदुराचार्याला या वरदानाचा मोह आला आणि त्याने सर्वत्र हाहाकार करून ठेवला आणि त्याने देवलोकवर पण आक्रमण केले. यावर ब्रह्मदेवाने सिंदुराचार्याला श्राप दिले की गौरीशंकरचा दुसरा पुत्र श्री गणेश हा तुझा काळ बनणार. यावर सिंदुराचार्याने ब्रह्मदेव आणि माता सरस्वतीवर आक्रमण करण्याचा क्रूर साहस केला. पण त्याचवेळी विघ्नहर्ता श्री गणेश आले आणि त्यांनी सिंदुराचार्यासोबत युद्ध केलं. पण सिंदुराचार्याला गजानन श्री गणेशची लीला माहीत नव्हती. सिंदुराचार्याने भूजनांमध्ये श्री गणेश यांना कैद करण्याचा प्रयत्न केला. पण श्री गणेश विघ्नहर्तांनी आपले विराट असे रूप धारण केले आणि त्या सिंदुराचार्याचा वध झाला. म्हणजे अहंकार, ईर्ष्या, क्रोध आणि दुष्ट विचारणाचा नाश. सिंदुराचार्याचा वध होताच सर्वत्र भगवमय झालं आणि स्वतः श्री गणेश यांनी सिंदूर रूपात आपले दर्शन दिले. म्हणून ब्रह्मदेवाने श्री गणेश विघ्नहर्ताला सिंधू रूपाला गजानन अवतार म्हणून नाव दिले. या कार्यामुळे श्री गणेशाला देवाचे वरदान देवाचा राजा इंद्रदेवांकडून मिळाले. सिंधूर रूप आणि गजानन अवतार याचं वर्णन अथर्व शीर्षाच्या 9व्या श्लोकामध्ये आहे. एकदन्तं चतुर्हस्तं आशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकं विनन्देमं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतिः पुरुषात् परम् देवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. याचा अर्थ गणेशाचे दृश्य स्वरूप, त्याला एक दात आहे, 4 हात आहे, त्याने पाश आणि अंकुश धारण केले आहे. त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. त्याचं वर्ण लाल रक्तरंगाचा आहे. त्याचे पोट मोठे आहे. सुपासारखे त्याचे कान आहे. तो लाल वस्त्र परिधान करतो. रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे. हा आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, अविनाशी सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे. जो त्याचे नित्य ध्यान करतो तो सर्व योगीमध्ये श्रेष्ठ योगी होतो. तसेच गणपती स्तोत्रानुसार गजानन म्हणजेच गणपती बाप्पाचं 12वा अवतार गजानन अवतार.